विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात ऐकूयात हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांचं सारथीबद्दलचं मनोगत. शेतकऱ्यांना सक्षम बनवायचं असेल तर त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देणं, उत्पादन प्रक्रियेत मूल्यवृद्धी करणं आणि व्यवस्थापनाच्या पद्धतीत शास्त्रशुद्ध दृष्टिकोन तयार करणं गरजेचं आहे. हा विचार मला नेहमी प्रेरणा देतो. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आर्थिक स्वावलंबन साध्य व्हावं यासाठी आम्ही महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि सारथी संस्थेच्या सहकार्यानं सातत्यानं काम करत आहोत. आज शेतकऱ्यांसमोर प्रमुख अडचण म्हणजे त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळणं आणि त्याला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणं. त्यासाठीच आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालक, सभासद आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण योजना आखली आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना केवळ मार्गदर्शन देत नाही, तर त्यांना त्यांच्या व्यवसायात सुधारणा घडवण्यासाठी योग्य साधनं आणि उपायही सुचवत असतो. सध्या महाराष्ट्रात जवळपास 8,000 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. मात्र त्यापैकी अनेक कंपन्याच सक्षमपणे काम करत आहेत. यामागचं एक मोठं कारण म्हणजे व्यवस्थापनात शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव. या कंपन्यांना टिकवून ठेवण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं कार्यरत करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. या उद्देशानं आम्ही सारथी संस्थेच्या सहकार्यानं राज्यभरात शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी 5 दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करत असतो. या प्रशिक्षणात शेतमालाचं व्यवस्थापन, वितरण, साठवणूक, मूल्यसाखळी तयार करणं, नाशवंत मालाचं रूपांतर टिकाऊ उत्पादनांमध्ये करणं आणि ऑनलाईन विक्रीसाठी मार्केटिंग चॅनल तयार करणं अशा अनेक गोष्टींवर सखोल मार्गदर्शन केलं जातं. या प्रशिक्षणाद्वारे आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य आणि ज्ञान प्रदान करत आहोत. यामुळे त्यांच्या कंपन्यांचं व्यवस्थापन अधिक सुसूत्र होतं. त्यातील प्रमुख उद्दिष्टांपैकी एक म्हणजे मार्केटिंग चॅनलचा विकास, अर्थात शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मार्केटिंगचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. मालाचं वितरण आणि विक्री व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल यावर भर दिला जातो. दुसरं म्हणजे मूल्यसाखळी तयार करणं. शेतमालाला टिकवणाऱ्या प्रक्रियेत रूपांतर करून त्याची किंमत वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. उदाहरणार्थ, नाशवंत फळं, भाज्या किंवा धान्यावर प्रक्रिया करून टिकवून ठेवणं. तिसरं म्हणजे ऑनलाईन विक्री व्यवस्थापन करणं. शेतकरी उत्पादक कंपन्यांचा माल ऑनलाईन मार्केटमध्ये कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी विशेष मार्गदर्शन दिलं जातं. चौथं म्हणजे संचालक आणि सभासदांचे व्यवस्थापन कौशल्य, कंपन्यांमध्ये कामाची विभागणी, जबाबदारी वाटप आणि उत्पादन गटांचं आदर्श व्यवस्थापन कसं करावं यावर सखोल चर्चा केली जाते. सारथी संस्थेच्या सहकार्यामुळं प्रशिक्षणाच्या गुणवत्तेत मोठी वाढ झाली. या प्रशिक्षणात सहभागी होणारे सर्व लक्षित गट म्हणजे मराठा, कुणबी किंवा मराठा कुणबी गटातील सभासद असतात. प्रशिक्षणासाठी आम्ही काही विशिष्ट निकष ठरवले आहेत. त्यात शेतकरी उत्पादक कंपनीचे 50 किंवा अधिक सभासद असणे गरजेचे आहे. कंपनीच्या स्थापनेला 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी असावा. सभासदाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावं. या निकषानुसार निवड झालेल्या कंपन्यांना प्रशिक्षणासाठी पुढे पाठवलं जातं. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागींना शासनमान्य प्रमाणपत्र दिलं जातं. ते ज्यांना त्यांच्या व्यवसायात अधिकृतता मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतं. शेतकरी उत्पादक कंपन्यांना यशस्वी व्हायचं असेल तर वैज्ञानिक पद्धतीनं योजना आखणं आवश्यक आहे. प्रशिक्षणात आम्ही त्यांना उत्पादन गटाचं व्यवस्थापन, वित्तपुरवठ्याचं नियोजन आणि कंपनीच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याचं मार्गदर्शन करतो. त्याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी संबंधित योजनांचा लाभ कसा मिळवावा याची सविस्तर माहिती दिली जाते. कंपन्यांमध्ये होणारी अंतर्गत भांडणं टाळून कार्यसंघ अधिक मजबूत कशी करता येईल यावरही विशेष भर दिला जातो. डिजिटल युगात शेतमालाला ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून नवीन बाजारपेठा मिळवता येऊ शकतात. यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, साठवणूक प्रक्रिया आणि वितरण व्यवस्थापनाचं योग्य प्रशिक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणे नाशवंत माल टिकवण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणं, ड्रोनच्या साहाय्यानं पिकांची निगा राखणं आणि उत्पादनाचा दर्जा तपासणं यासारख्या संधी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उपलब्ध आहेत. या सर्व बाबींचं प्रशिक्षण आम्ही कार्यशाळांमध्ये देत असतो.
आज शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन करणाऱ्यांच्या भूमिकेतून बाहेर पडून उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून स्वतःचं व्यवस्थापन अधिक सक्षम केलं पाहिजे. त्यासाठी प्रशिक्षण, तांत्रिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं महत्त्व ओळखायला हवं. सारथी संस्था आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या सहकार्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी नवी दारं उघडली आहेत. शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाला नवसंजीवनी द्यावी, हा माझा प्रामाणिक सल्ला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सुरू असलेला हा उपक्रम खरोखरच परिवर्तनाचा भाग आहे. या माध्यमातून आपल्या समाजाला, शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना एक चांगलं भविष्य घडवता येईल याची मला खात्री आहे.